कोल्हापूर जिल्ह्यात सलग पडणाऱ्या पावसामुळे पंचगंगा नदी जी आहे ती आता तिसऱ्यांदा पात्राबाहेर आपल्याला आल्याचं पाहायला मिळतं आणि एकंदरीत जर बघायला गेलं तर कोल्हापूरकरांना दिलासादायक बातमी ती म्हणजे राधानगरी धरणाची आहे। त्यामध्ये राधानगरी धरण पूर्ण 100% भरलं असून याच्यामध्ये 6 नंबरचा जो दरवाजा आहे तो स्वयंचलित दरवाजा आता उघडल्याचं आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतं आणि यामध्येच कोल्हापूरकरांना कुठं ना कुठेतरी हा दिलासादायक बाब आहे ती आता समोर आल्याचे आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत मी आहे आता कोल्हापुरातील पंचगंगा नदी या परिसरामध्ये। पंचगंगा नदीचा जो घाट परिसर आहे तो एकंदरीत आपण आता पाहू शकतो। याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची जी आवक आहे ती यामुळे पंचगंगा नदी साधारण तिसऱ्यांदा पात्राबाहेर आल्याचे आपल्याला एकंदरीत पाहायला मिळते आणि हे आता साधारण 31 फुटांवर आता वाहताना आपल्याला एकंदरीत पाहायला मिळते। बघायला गेलं तर याच्यामध्ये पंचगंगा नदीचे जे जो परिसर आहे शहर परिसर आहे तो एकंदरीत याच्यामध्ये साधारण 2 ते 3 दिवसांपासून पावसाची उघडझाप आहे। मात्र आता पंचगंगा नदी घाटाचा जो एकंदरीत परिसर आपण पाहू शकतोय हा मोठ्या प्रमाणात आता याच्या पाण्याच्या आवक चालू असल्यामुळे हा तिसऱ्यांदा पात्राबाहेर आल्याचं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतं आणि याच्यामध्ये बघायला गेलं तर याच्यामध्ये शहरामध्ये पावसाची उघडझाप जरी चालू असली तरी घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात पावसाची आवक आहे। मुसळधार पाऊस जो आहे तो चालू असल्याचा एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतो आणि आता सध्याची परिस्थिती जर बघायला गेली तर नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून जे सतर्क राहण्याचं आवाहन आहे ते एकंदरीत आपल्याला करताना प्रशासन पाहायला मिळतं। एलएस मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर।